जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. याकोबाची पुत्र याचा पहिला अध्याय 19 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकाव्यास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलन ठेवणे हे आहे. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. प्रियांनो, आज ह्या व देवाच्या वचनामध्ये आम्हाला देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं खरं धर्माचरण. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये की जो राग आहे त्या रागाविषयी या वचनामध्ये सांगितले की ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून प्रियांनो, आपला जो राग आहे तो राग आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. आणि खरोखर ज्या ठिकाणी देवाचं काम आहे त्या ठिकाणी राग हा वाईट गोष्टीबद्दल देवाने व्यक्त केलेला आहे. चांगल्या गोष्टीबद्दलचा जो राग आहे तो सात्विक राग आहे. परंतु जो आमच्या जीवनामध्ये राग जो आहे तो राग देवाच्या वचनाप्रमाणे असावा. कारण देवाचं वचन आम्हाला सांगते की सूर्यास्त होईपर्यंत आमचा राग हा निघून गेला पाहिजे, सूर्य मावळू द्यायचा नाहीये. आणि खरोखर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते की देवाचं नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. आणि म्हणून आपले जीवनातील सर्व मलिनता आमच्या जीवनातून काढून टाकायची आहे. दुष्टभाव सोडून द्यायचा आहे. आपल्या जीवाचे तारण करावे समर्थ असे मिळवलेले वचन आम्ही सौम्यतेने स्वीकारायचं आहे. आणि या वचनामध्ये भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण त्या स्वतः वाचू आणि इतरांना देखील आपण शेअर करू. कारण देवाचं वचन हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जे काही शेवटचं वचन आहे की देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. आणि खरोखर आम्हाला आमचं जीवन जगापासून निष्कलंक ठेवायचं आहे. कोणताही कलंक आमच्या जीवनामध्ये नको आहे. आणि खरोखर देव हा पवित्र आहे, जिवंत आहे. आम्ही त्याची उपासना पावित्र्याने आम्ही केली पाहिजे. देवबाप करू. ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, हे जे वचन जे प्रियजन ऐकतील, तुझे लोक ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रिय प्रभू येशू, तू पवित्र असा परमेश्वर. प्रत्येकाला तू आपल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रत्येका संगती तू बोल. कारण प्रिय प्रभू येशू, तू जिवंत देव आहे.
आमच्या प्रार्थना ऐकतोस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, जे भयानक आजाराने ग्रस्त आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्जाचं ओझ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, ज्यांच्या मनामध्ये निराशा आहे, जीवनामध्ये निराशा आहे, जे कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, निराशा काढून टाक. प्रभू, त्यांना तू धीर दे. आणि प्रिय प्रभू येशू, जे आत्महत्येच्या मार्गावरती आहे त्यांच्या जीवनातील सर्व जे आत्महत्येचे सैतानी विचार आहेत, दुष्टाचे विचार आहेत, ते सर्व तू काढून टाक. प्रभू, जे सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत त्यांना सर्वांना सैतानाच्या बंधनातून तू मोकळं कर. आजारामध्ये पिडलेले आहेत त्यांना त्या पिडलेल्या आजारातून तू बाहेर काढ. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींची कमतरता आहे त्या सर्व व्यक्तींच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींची कमतरता भरून काढ. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या प्रार्थनेत वाढण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येक दास दासीला, तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही सर्वजण प्रियजन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, आज तू आम्हाला तुझा प्रकाश दाखव, तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल. प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर या सकाळच्या समय. आणि प्रिय प्रभू येशू, हे वर्ष संपण्याच्या मार्गावरती आहे. प्रभू, ह्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत. प्रभू, 2024 वर्ष तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेला आहे. प्रभू, आमचे सर्व अपराध, आमच्या सर्व वाईट गोष्टी या 2024 वर्षामध्येच तू काढून आम्हाला एक नवीन जीवन तू दे. आम्हाला प्रार्थना करायची गोडी लागू दे. आमच्या जीवनामध्ये प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला तयार कर, बायबल वाचण्यासाठी तयार कर, उपास करण्यासाठी तू आम्हाला तयार कर. आणि प्रभू, या 2024 मध्येच तू आमची भेट घे. आणि 2025 या वर्षामध्ये प्रिय प्रभू येशू पदार्पण करत असताना प्रिय प्रभू येशू, तू आम्हाला नवीन शक्तीने, नवीन सामर्थ्याने, प्रभू नवीन गोष्टीने तू आम्हाला तू भर. प्रभू, तुझं दर्शन तू आम्हाला दे आणि तुझं गौरव. अनेक लोकांपर्यंत तुझं वचन घेऊन जाण्यासाठी प्रत्येक तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. जे अंधारामध्ये आहेत, जे जाचलेले आहेत, जे त्रासलेले आहेत, प्रिय प्रभू येशू, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव दे. आमच्या भारत देशावरती प्रिय प्रभू येशू तू कृपा कर. आमच्या देशाचे पंतप्रधान, आमचं देशाचं मंत्रिमंडळ, प्रिय प्रभू येशू, योग्य निर्णय त्यांना घेण्यासाठी तू बुद्धी दे, ज्ञान दे. आणि प्रिय प्रभू येशू, आमच्या देशाचा तू विकास कर. आमच्या देशातील सर्व शेतकरी, उद्योगपती आणि प्रिय प्रभू येशू, बिझनेस करणाऱ्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. आरोग्याच्या सेवा, सैन्यांच्या सेवा आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येक सेवा तू आशीर्वादित कर, तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतो. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, जे कामाला जाणार आहे त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, जे शिकत आहे त्यांना तू शिक्षणामध्ये तू सहाय्य कर. प्रभू, जे आमच्यापासून दूर आमचे प्रियजन आहेत प्रभू, त्यांना देखील तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.